तर चला, झाली माझी तयारी पूर्ण. आपल्या स्टॉलकडे जायची, माझा ठेला ओपन करायची. तर माझा एक अनुभव सांगतो, किंवा एक माझा स्वतःचा विषय. समजा टाइम येतो की आपल्याला आता निघायला लागते, की आपल्या ठेल्याकडे आपल्याला जावं लागतं, समजा आपल्या कामावर जावं लागते. तर एंड टाइमवरच नाही का, तेव्हा अचानक असं वाटतं की आपली तब्येत खराब होऊ लागली, किंवा खूप आळस येतो. आज असं वाटतं की सुट्टी मारावं, म्हणजे असं जाण्याची इच्छा होत नाही. थोडस निगेटिव्ह वाईब येते, आळस येतो खूप जाण्यासाठी, नाही का, म्हणजे कंटाळा येतो. पण हेच का जर मग नंतर विचार करतो मी, यार आपण का जर म्हटलं, हेच का जर आपण एखाद्या कंपनीत होतो ना, तर तिथं कसं फशी बसली, तर आपण सकाळी 4 वाजता उठतो दुसऱ्याची गुलामी करण्यासाठी, जायलासाठी, दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि इथं साला स्वतः आपण आपलं मालक आहोत, स्वतः आपण आपलं बिझनेस चालू करत आहोत स्वतः. म्हणजे आपल्याला जिथून जिथून पैसे येते, आपल्याला 500 रुपये 1000 रुपये रोज येते आपल्याला, तिथं जाण्यासाठी आपण कंटाळा करतो. तर हा विचार करून मी का आणखी थोडा पॉझिटिव्ह होऊन जातो. मग ते पूर्ण आळस, पूर्ण कंटाळा, पूर्ण आपली नाटकं, एकदा गाडीवर बसलं, इथून निघालं की सगळं गायब होऊन जाते. सांगण्याचा विषय म्हणजे तेच, कंटाळा करू नका, जबरदस्तीच आपली तब्येत खराब करून घेऊ नका, जबरदस्तीच घरी राहू नका. चुपचाप निघा, उठा. एकदा तुम्ही ठेलर पोहोचले, सगळं पॉझिटिव्ह होणार. बस चुपचाप निघून जायचं. जबरदस्ती स्वतःला पुश करून निघतो आपल्या कामाकडे. आणि तुम्ही पण लवकर निघा, चला.